मुंबई पुणेकरांसाठी अभिमानाची गोष्ट असलेला मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण झालाय आणि तो आज उद्घाटित केला जाणार आहे, लोकार्पित केला जाणार आहे। त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या प्रकल्पावर येणार आहेत। आपण त्याच प्रकल्पातून प्रवास केलेला आहे। आपण या मुंबई पुणे मिसिंग लिंकच्या सगळ्यात अवघड अशा त्या बांधकाम क्षेत्रात आहोत, ज्या ठिकाणी हा केबल स्ट्रेट ब्रिज आहे। हा केबल स्ट्रेट ब्रिज साधा सोपा बांधण्यासाठी नव्हता। या केबल स्ट्रेट ब्रिजच्या बांधणीसाठी, उभारणीसाठी, या जागेपर्यंत येण्यासाठी देखील अनेक रस्ते बनवण्यात आले, जे रस्ते कधीच त्या ठिकाणी नव्हते। त्यानंतर साधन सामुग्री इथपर्यंत पोहोचवली गेली आणि मग हा केबल स्ट्रेट ब्रिज उभा राहिला। या केबल स्ट्रेट ब्रिजची जी उंची आहे ती ऐकून देखील तुम्ही थक्क व्हाल। तब्बल 182 मीटर उंच असा हा केबल स्ट्रेट ब्रिजचा पायलॉन आहे। म्हणजेच ज्या खांबाला या सगळ्या केबल्स अडकवलेल्या आहेत, बांधलेल्या आहेत, तो जो खांब आहे तो तब्बल 182 मीटर उंच आहे। एका बाजूला हा केबल स्ट्रेट ब्रिज आहे, दुसऱ्या बाजूला आपल्याला टायगर व्हॅली दिसते। समोर आपण पाहताय, अनेक वेळा आपण या टायगर व्हॅलीतून प्रवास केलेला आहे। इथे अनेक वेळा आपण आलेलो आहोत। पावसाळ्यात तर हमखास अनेक पर्यटक या टायगर व्हॅली जवळ येतात। इथून सह्याद्री बघितला जातो, इथून संपूर्ण हा लोणावळ्याचा घाट बघितला जातो आणि त्याच टायगर व्हॅलीतून आता हा बोगदा तयार करण्यात आलेला आहे, हा ब्रिज तयार करण्यात आलेला आहे। प्रचंड सोसाट्याचा वारा, प्रचंड पाऊस आणि अशा परिस्थितीमध्ये या बोगद्याचं, या ब्रिजचं काम केलं गेलेलं आहे आणि आता ते काम पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे आज या प्रकल्पाचं उद्घाटन केलं जाणार आहे। या ब्रिजच्या दोन्ही बाजूला बोगदे आहेत। एक बोगदा जो आहे तो तब्बल 1.35 किलोमीटर लांबीचा आहे, पण दुसरा बोगदा जो समोरचा बोगदा आहे तो तब्बल 8.82 किलोमीटर इतक्या लांबीचा आहे। आता 8.82 किलोमीटर म्हणजे जवळपास 9 किलोमीटर लांबीचा हा बोगदा हा जगातलं एक आश्चर्य मानला जातोय, कारण की या बोगद्याची रुंदी जी आहे ती आजपर्यंत संपूर्ण जगात कोणत्याही बोगद्याची नाही आहे। तब्बल 23.5 मीटर रुंद इतका मोठा हा बोगदा आहे आणि त्या बोगद्यामधून प्रवास करताना आपल्याला आश्चर्य वाटणार आहे, कारण 9 किलोमीटर आपण त्या बोगद्यातून प्रवास करणार आहोत। सह्याद्रीच्या कुशीतून, सह्याद्रीच्या पोटातून आपण प्रवास करणार आहोत। म्हणूनच हा प्रकल्प एक आश्चर्य मानला जातोय। आता त्या बोगद्यामध्ये देखील अनेक महत्त्वाच्या आणि अत्याधुनिक अशा सिस्टीम्स लावण्यात आलेल्या आहेत। त्या बोगद्यामध्ये CCTV कॅमेरे देखील आहेत। त्या बोगद्यामध्ये प्रत्येक हे जे बोगदे आहे, आणि दोन्ही बोगदे प्रत्येक 200 मीटर अंतरावर एकमेकांना जोडण्यात आलेले आहेत। यामध्ये अत्याधुनिक अशी वायुवहन म्हणजेच व्हेंटिलेशनची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यामध्ये स्काडा म्हणजे इलेक्ट्रॉनिक ज्या सगळी उपकरणं आहेत किंवा विद्युत पुरवठा आहे त्याला नियंत्रित करणारी ही स्काडा यंत्रणा बसवण्यात आलेली आहे। आणि या बोगद्यातून प्रवास करत असताना कधी जर अपघात झाला किंवा आग लागली तर त्यासाठी देखील अग्निशमन यंत्रणा असेल किंवा इतर ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच या बोगद्यांमध्ये बसवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे हा प्रवास हा सुरक्षित होईल याची हमी MSRDCने घेतलेली आहे। हे जे ब्रिजचं काम आहे ते ब्रिजचं काम एफकॉन्स या कंपनीने केले, तर बोगद्यांचं काम हे नवयुगा इंजिनिअरिंगने केलेलं आहे आणि त्यामुळे हा बोगदा आणि हा पूल एकत्रित करणारा हा संपूर्ण मुंबई पुणे मिसिंग लिंक जो आहे तो तयार झालेला आहे। आता या मुंबई पुणे मिसिंग लिंकमुळे काय होईल तर आडोशी बोगद्याच्या इथून म्हणजेच खालापूर सोडल्याच्या नंतर आपण ज्यावेळी घाट माथ्यावर जातो त्यावेळी आपल्याला 3 लेनने प्रवास करावा लागतो आणि त्याच 3 लेनमुळे ट्रॅफिक जाम होतं। कधी पाऊस पडतो, कधी दरडी कोसळतात, त्यामुळे आणखीन एक लेन बंद होते। मग त्यावेळी मुंबई पुणे महामार्गावर, एक्सप्रेसवेवर नेहमीच वाहतूक कोंडी आहे असं ऐकण्यात येतं। पण आता तोच घाट माथा जो आहे तो वगळण्यात आला आहे आणि त्या घाटाच्या, त्या सह्याद्रीच्या पोटातून हा रस्ता तयार करण्यात आलेला आहे आणि म्हणूनच त्याला मिसिंग लिंक असं नाव देण्यात आलेलं आहे। ज्यावेळी खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे, नितीन गडकरी यांनी मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा प्रस्तावित केला होता, त्यावेळेच्या आराखड्यामध्ये हा मिसिंग लिंक होता। पण त्यावेळी पैशाची चणचण होती, इंजिनिअरिंग तितकी फास्ट नव्हती किंवा तितकी प्रगत नव्हती, त्यामुळे हा मिसिंग लिंक प्रकल्प ठेवण्यात आला आणि घाटातून प्रवास सुरू ठेवण्यात आला। पण आता पैसे देखील आहेत, इंजिनिअरिंग देखील तितकी ॲडव्हान्स झालेली आहे, म्हणून हा मिसिंग लिंकचा प्रकल्प पूर्ण केला गेला आणि आजपासून तो
मुंबई पुणे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच प्रवाशांना वापरता येणार आहे. या मिसिंग लिंकने प्रवास करता येणार आहे. कॅमेरामॅन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.